मुंबईत एमआयडीसी भीषण स्फोटानंतर 3 कंपन्यांना आग, 6 जणांचा मृत्यू, 35 ते 40 जण जखमी, 8 जणांना सुखरूप बाहेर काढलं. आचारसंहिता संपल्यानंतर डोंबिवलीतील केमिकल कंपन्या दुसरीकडे हलवण्याची कारवाई करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची साम टीव्हीला माहिती. ड्रंक अँड ड्राईव्ह मधला अल्पवयीन आरोपीचा आणखीन एक उद्दामपणा समोर, 2 जणांचा बळी घेतल्यानंतर रॅप सॉन्ग तयार करत शिवीगाळ. अहमदनगरमध्ये प्रवरा नदीत बुडालेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटली, 3 जवानांचा मृत्यू. लाईव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती. आणि उजनी धरणात बुडालेल्या सर्व 6 प्रवाशांना जलसमाधी, बोट बुडाल्यानं दुर्घटना.